प्रया मुंडे, सन्माननीय श्री गणेश पाटील, सन्माननीय श्री आमचे भाचे सौरभ दुर्गे, ज्यांनी हे उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि सामनावीर म्हणून जे स्मार्ट वॉच जे घड्याळ दिलेले आहेत त्यांचं शतश आभार. उपसभापती चषकामध्ये सन्माननीय श्री नथुराम पाटील भाताळ श्री सदस्य, आपणास ही विनंती आहे की आपण या ठिकाणी स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. सन्माननीय श्री महेंद्र शेठ बडेकर, सन्माननीय श्री विकास शेठ बडेकर, सन्माननीय श्री किरण शेठ बडेकर, सन्माननीय श्री पांडुरंगजी आहिर, सन्माननीय श्री नितीन भाऊ बोराडे या सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा उपसभापती चषकामध्ये आल्याबद्दल आपलं या ठिकाणी सरसे स्वागत. पाहुण्यांचं आदरातिथ्य स्वागत करणं ही परंपरा कायम ठेवत उपसभापती चषकामध्ये सर्वांचं या ठिकाणी यथोचित स्वागत. मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन या ठिकाणी आपण सर्वांना सन्मानित करण्यात येत आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवरांचे उपसभापती चषकामध्ये सहर्ष स्वागत. आणि आपण जातोय आमचे मित्र रोशन सर यांच्याकडे. गणेशजी सत्य, आपणास ही विनंती आहे की आपण या ठिकाणी स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. सन्माननीय श्री सौरभजी दुर्गे आमचे भाचे, आपणास ही विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये जायचं आहे. सन्माननीय श्री महेंद्र शेठ बडेकर, विकास शेठ बडेकर, किरण शेठ बडेकर, पांडुरंगजी आहिर, नितीन भाऊ बोराडे सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा उपसभापती चषकामध्ये सहर्ष स्वागत. आणि जातोय आपण रोशन सर यांचा सुमधुर आवाज ऐकण्यासाठी. धन्यवाद. थँक्यू सुनील पाटील. आपण सूत्रसंचालनामध्ये सुनील पाटील यांना पाहाल. वेद विकासाचा या ज्या पेपरचे संपादक आहेत, न्यूज चॅनलचे संपादक आहेत. पहिला बॉल आपण पाहिला सीमारेषेच्या बाहेर चौकार. हे गावदेवी अजिवली विरोधात नंदादेवी नांदगाव या दोन संघांच्या दरम्यान रवींद्र कुटले आमचे मित्र यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि खास करून नांदगाव संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. टेस्ट ऑफ आग्री या हॉटेलचे मालक आहेत. अगदी चवदार जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण, जरूर त्या जागेला भेट द्या. आपण या वेळेला आपण पाहिलं ऑन साइडला खेळ आहे, प्रोटेक्शन होतं तिथे, फंबल झाला क्षेत्ररक्षक आणि इथून मात्र सिंगल धाव कंप्लीट. उपसभापती चषक 2K25 2025 हे 15वं वर्ष आहे आणि या 15व्या वर्षाचा डामडौल आपण जरूर इथे पाहाल. गावदेवी अजिवली, नंदादेवी नांदगाव या दोन संघांमध्ये ही फाईट मैदानामध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं धावसंख्येचा विचार केला आपण तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड. अजिवली संघ विरोधात नांदगाव संघ. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. सुदर्शन गायकर हा खेळाडू आहे नॉर्थ साइड एंडला. बऱ्याचशा प्रमाणात टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव आणि त्याचं कारण त्याच्या पाठीमागचे त्याचे कठोर परिश्रम आहे, मेहनत आहे. उगाच नाव निघत नसतं, त्यासाठी काबाड कष्ट घ्यावे लागतात, अगदी प्रयत्न करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते. आज खऱ्या अर्थानं दर्जेदार खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आणि शांत संयमी सुद्धा. काय कलात्मक स्ट्रोक आहे, पॉइंट आणि कव्हरच्या मधून या बॉलला खेळून काढलाय चौकार. आदेश गायकर हा बॅट्समन आपण इथे पाहाल. आज खऱ्या अर्थानं 14 फेब्रुवारी पुलवामा अटॅक ब्लॅक डे म्हणावा लागेल, कारण आपल्या हिंदुस्थानातल्या ज्या वीर जवानांना श्रद्धांजली सुद्धा वाहूया आजच्या दिवसामध्ये. यावेळेला मोठा फटका, उंच उडवलाय खरा, लांबी गाठतोय का हे पाहणं फार गरजेचं असेल. आणि यावेळेला मात्र अंपायर्स कॉल मॅक्सिमम 6 रन. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं टप्पा खाल्यानंतर एकसा बाउन्स होतो वॅकेंड एरियामध्ये या बॉलला खेळलाय. 2 खेळाडू बॉलच्या पाठीमागे धावतायत, दुसऱ्या धावेसाठी सरसावलेत आणि 2 धावा कंप्लीट इथून होताना पाहायला मिळेल. नंदादेवी नांदगाव विरोधात असेल अजिवली गावदेवी अजिवली संघ. 17 धावा आहेत धावपटलावर. सन्माननीय कसरखंड ग्रामपंचायतीची माजी उपसरपंच तथा सदस्य महेशजी पाटील, आपणाला विनंती असेल की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. 14 फेब्रुवारी खऱ्या अर्थानं आज व्हॅलेंटाईन डे सुद्धा आहे, परंतु प्रेम करा, प्रेम करा त्या आईवर जिने डोळ्यांच्या वाती करून आपल्याला आयुष्यभर सांभाळलं. प्रेम करा त्या बापावर ज्याने खांद्यावर घेऊन आपल्याला जग दाखवलं. प्रेम करा त्या गुरुवर ज्यानं आपल्याला चांगल्या वाईट या गोष्टींची परीक्षा दिली, सांगणं केलं. प्रेम करा पैशावरही, कारण
फार महत्वाचं असेल. खूप प्रेम करा, कारण असं म्हणतात की पैसा खुदा नहीं है लेकिन पैसा खुदा से कम भी नहीं है. तर मित्रांनो, प्रामाणिक मेहनत करून मिळवलेला पैसा हे नक्कीच आपल्या यशाची सीडी असेल, तर त्यावरही प्रेम करा. उगाच इकडे तिकडे प्रेम करण्यापेक्षा यांच्यावर प्रेम करा, जन्मदात्या आई वडिलांवर प्रेम करा. आजचा हा जो व्हॅलेंटाईन डे आहे आपल्या कुटुंबासाठी समर्पित करा. प्रेम करा त्या बहिणीवर जिने तुमच्यावर प्रचंड प्रेम केलंय, त्यासाठी व्हॅलेंटाईन डे साजरा करा. यावेळेला आपण पाहाल नवीन बॅटर मनीष फडके बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. हलक्या हाताने फक्त फ्लिक केलं या बॉलला, सिंगल धाव कंप्लीट झाली आणि या सिंगल धावेनं मात्र टीमची टोटल 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावर. सन्माननीय श्रीमान रितेजी ठाकूर उपसरपंच खुपटे यांना विनंती असेल की यावं आपण. आमच्या मुख्य स्वागत कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. सध्याच्या घडीला ही जी साजेदारी बिल्डअप होते ना, मयूर, सुदर्शन गायकर आणि आदेश गायकर, कमालीची साजेदारी आहे. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच तोही प्रतीक्षित आहे मयूर घरत. तर ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पाहुण्यांच्या हस्ते देण्यात यावी. सॉरी मयूर, तुला वेट करावं लागलं, परंतु पाहुणे होते त्यामुळे त्यांचं स्वागतही तेवढंच महत्वाचं असतं. सुरेख बॉल फेकला गेला. हा खेळाडू आहे मनीष फडके, कमालीचा खेळाडू आहे. बऱ्याचशा प्रमाणात ज्या वेळेला नांदगाव संघ मैदानामध्ये असतो, अडचणीत असतो, त्या वेळेला हा खेळाडू मात्र गुणकारी औषध आहे नांदगाव संघासाठी. गणेश भोईर आमचे क्रिकेट पाहत असतील, आज त्यांची पाठीराखण संघासाठी आहे. 40+ मध्ये त्यांचाही बऱ्याचशा प्रमाणात खेळ राहिलाय. यावेळेला आपण पाहिलं विकेट जाण्याची शक्यता आणि इथून मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळतोय. फर्स्ट विकेट डाऊन अजिवली टीमचा. निघला होता. पहिला षटकार मारणाऱ्या फलंदाजाला आणि पहिला विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला तो पारितोषिक होता. षटकार मारलेला आशिष तारीकरनं आणि विकेट घेणारा पहिला गोलंदाज असेल अभिजित ठाकूर. ते 500-500 रुपयाचं पारितोषिक आपण त्यांना सुपूर्द करूया. या दोन्ही खेळाडूंनी आपलं 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या स्वागत कक्षापर्यंत पोहोचायचं. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. आडव्या बॅटनं टप्पा खाल्यानंतर पहा एक वळण घेतोय आणि जागा बदलली. बॉलनं टप्पा खाल्यानंतर बाहेर निघाला, त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाला. अगदी स्तब्ध उभा राहिला फलंदाज. यावेळेला मात्र निर्धाव चेंडूची सांगता. काय कमालीची गोलंदाजी करतोय मनीष फडके. सुदर्शन गायकर मात्र नॉनस्ट्राईक एंडला हे सगळं पाहतोय. नॉनस्ट्राईक एंडला उभा आहे. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल सुदर्शन गायकर. आणि अशा वेळेला मात्र त्याच्या मनामध्ये प्रचंड वादळ निर्माण झाली असतील सुदर्शन गायकरच्या, कारण लगातारचे चेंडू. मनीष फडकेची सुंदर गोलंदाजी आपण या क्षणाला पाहाल. सुरेख गोलंदाजी. आडव्या बॅटने यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, कमालीचा एफर्ट दाखवलाय. प्रत्येक बॉलवर वेगळं पण पाहायला मिळालं. मनीष फडके कमालीची गोलंदाजी फिनिश करतोय. या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि एक विकेट. आशिष तारेकर, तुम्ही षटकार मारलाय पहिला, त्यामुळे तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे, ते इथून घेऊन जायचं. हॅलो. यावेळेला आपण पाहिलं दुसरं षटक संपतोय. टीमचे टोटलचा जर विचार केला आपण तर फक्त आणि फक्त 15 धावा, 18 धावा, माफ करा. दुसरं षटक संपतोय. 18 धावा म्हणजे 9.00च्या सरासरीनं 2 षटकांमध्ये धावा जमवण्यामध्ये यश आला. बॅटिंग करत असलेला संघ आहे गावदेवी आचिवली संघ. नवीन गोलंदाज आपल्याला 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजीसाठी पाहायला मिळेल. सुजल कुटले. नंदादेवी म्हणजे गावचं जागृत देवस्थान आहे आणि त्या नावानं आज खऱ्या अर्थानं ही टीम मैदानामध्ये उतरली आहे. नंदादेवी नांदगाव. चापेकर बंधू नांदगाव हे नाव बऱ्याचशा वर्षापासूनच जुनं नाव आहे
आज आपल्या जागृत देवस्थानाचं म्हणजे कुलदैवतांचं नाव नंदादेवी नांदगाव आणि विरोधात गावदेवी अजिवली संघ. सध्याच्या घडीला सुदर्शन असेल स्ट्राईकला, डाव्या हाताचा खेळाडू आणि पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. फुल टॉस बॉल होता स्लोअर टाईपचा. या बॉलवर मात्र परफेक्ट मिडलला खेळता आला नाही. बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही. दुसऱ्या धावेची मागणी. सुदर्शन गायकरला स्ट्राईक वर ठेवाल तर येणाऱ्या बॉलवर अटॅक होण्याची शक्यता असेल. सध्याच्या घडीला 2 धावेनं टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिलीत 20 धावा. 999 999 999 बॉल फेकला गेलेला आहे. पूर्ण स्पर्धेतील हा फेकला जातोय. सध्याच्या घडीला बॉलिंग सुजल फटके, सुजल खुटले माफ करा. 0-2 ब्लॅक अँड व्हाईट जर्सी मध्ये संपूर्ण नांदगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल स्ट्राईक वर राहिला सुदर्शन गायकर आणि येणाऱ्याच पुढच्या बॉलवर ठोकलाय षटकार. धनराज बडे साहेबांचं हे थीम सॉन्ग आपण इथे ऐकलं. एक मोठं व्यक्तिमत्व अजिवली गावचे सुपुत्र आहेत ते आणि काय जबरदस्त माणूस आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं जर तरुणांचं खास आकर्षण या माणसाला आणि अगदी तळागाळातल्या माणसांशी पण अगदी हसत मुखानं संवाद साधणारा हा माणूस ज्याचं नाव धनराज बडे. आपण त्यांचं गाणं इथं ऐकलं. यावेळेला आपण पाहिलं सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसरीची मागणी धोका होऊ शकतो आणि पुन्हा एकदा तीच चुकी नंदादेवी नांदगाव संघाचे खेळाडू करत असताना पुन्हा स्ट्राईक लाईल सुदर्शन गायकर. टीमची टोटल 2 धावेनं 28 धावा. 1000 चेंडू अद्याप फेकून झालेत या स्पर्धेमधले. आपण पाहाल बॉलिंग ट्रॅकवर सुजल खुटले आहे. समोर बॅटर सुदर्शन गायकर. जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत संघासाठी जमेची बाजू असेल. अलॉंग द कापेट या वेळेला आपण पाहिलं घरंगळत बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत. इथून मात्र पुन्हा एकदा चुक्या. एवढ्या चुक्या, एवढा खराब खेळ नांदगाव संघाकडून अपेक्षित नसेल कदाचित. कारण एक मातब्बर संघ म्हणून ओळखला जातो पूर्ण रायगडभर. या संघाची चर्चा असते. परंतु सध्याच्या घडीला काय बिनसलंय नक्की नांदगाव संघाचं हे मात्र कळायला हरकत नाहीये. कारण सध्याच्या घडीला एवढ्या प्रचंड प्रमाणात मिसफिल्डिंग, प्रत्येक बॉलवर 2-2 धावा, कुठेतरी काहीतरी चुकतंय. अवैध बॉडी शरीरापासून दूर फेकला गेला बॉल. अंपायर्स कॉल इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची 1 धाव. टीमची टोटल 1 न पुढे सरकते. धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 31 धावा. 31 रन. संकेत पाटील हेही या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल सुंदर झेल टिपला गेला. एक मोठा विकेट मात्र ब्रेक थ्रू मिळतोय. सेकंड विकेट डाऊन. इथून मात्र गावदेवी अजिवली संघात दीपक सार्डेकर हा नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. सुदर्शन गायकर आऊट झाल्यानंतर मात्र थोडासा सुटकेचा श्वास सोडला असेल नांदगाव संघाच्या पाठीराख्याने सुद्धा आणि नांदगाव संघाच्या खेळाडूंनी सुद्धा. कारण जास्ती वेळ विकेटवर ठेवणं त्याला नांदगाव संघासाठी हानिकारक ठरलं असतं. अशा रीतीने मात्र सुजल फडकेने कमालीचा बॉल फेकला आणि इथून मात्र आऊट करण्यामध्ये यश आलं. आठव्या बॅटनं यावेळेला मात्र बॉल खेळून काढला मिड विकेट क्षेत्रामध्ये. इथून मात्र सिंगल धाव. दुसरीची मागणी केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा खराब थ्रो इथून पाहायला मिळाला. 2 धावा आणि या 2 धावेनं मात्र टीमची टोटल 2 न पुढे सरकेल. धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 33 धावा.
यावेळेला आपण 33 धावा धावपटलावर पाहायला मिळाल्या. नवीन गोलंदाज प्रतीक खुद्दार हा मैदानामध्ये दाखल होईल. पहा लाईव्ह टेलिकास्टची मॅच रवी कुठले पाहता आहेत आणि या संघाला या स्पर्धेला शुभेच्छा सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथपर्यंत पोहोचवल्या गेलेल्या आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया. आज खऱ्या अर्थानं जरी त्यांना इथे येता आलं नसलं तरी गावाप्रती असलेलं प्रेम मात्र व्यक्त करतायत आणि शुभेच्छा देत आहेत. यावेळेला प्रतीक तयार असेल. फुल टॉस बॉल यावेळेला ऑन साइडला खेळलाय आणि बॉल जाणार सीमारेषा पार, चौकार. आपल्याला पहिल्याच बॉलवर चौकार ठोकताना पाहिला बॅट्समन आपण इथून विशाल ठाकूर. 3 निर्धाव चेंडू फेकल्यानंतर मात्र हा ही लोअर फुल टॉस बॉल होता. ऑफ साइडला खेळलाय. इथून मात्र सिंगल धाव. दुसरीची मागणी, रनआउटचा चान्स आहे डेंजर एंडवर आणि इथून मात्र वन्स मोर विकेट डाऊन. प्रल्हाद गोजे आपण कुठे असाल तर आमचे नरेशजी पाटील आपल्याला इथे आवाज देत आहेत. यावं आपण, आपलं सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. दुसऱ्या धावेची मागणी केली होती आणि अशा रीतीने दुसऱ्या धावेसाठी सरसावल्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट डाऊन झाला. नवीन बॅटर मैदानामध्ये अभिजित जाधव मैदानामध्ये दाखल होत असताना प्रतीकच्या पहिल्या बॉलवर चौकार आला. त्यानंतर मात्र कमबॅक केला. सिंगल एक धाव नेऊन रनआउटच्या स्वरूपात 1 विकेट प्राप्त करणारा गोलंदाज अर्थातच प्रतीक खुद्दार. अडतीस धावा. प्रतीक तयार. ये हा गुडलिन स्पॉट वर बॉल डिलिव्हर केला. प्रोटेक्शन आहे पाठीमागे. सिंगल आणि दुसरीची मागणी बिलकुल केली जात नाही. एकच धाव मिळणार आणि या 1 धावेनं मात्र आणखीन एक सिंगल आलेख ग्राफ उंचावतोय. 39 धावा धावपटलावर. 4 षटकांची मॅच असेल. एकीकडे गावदेवी अजिवली टीम तर दुसरीकडे आपण पाहू शकाल पनवेल पश्चिम भागातील अर्थातच नंदादेवी नांदगाव संघ असेल. टायमिंग स्ट्रोक आहे. विकेट किपर झेल खाली असणार. अगदी साधा सोपा झेल. लहान मुलाला ज्याप्रमाणे कवेत घ्यावं त्याप्रमाणे या झेलला सहज उपलब्ध केलाय आणि इथून मात्र आणखीन एक विकेट डाऊन. पातांचे खूप मेहनत करत असताना आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थानं त्यांचं खूप मोठं योगदान आहे. अमेठी युनिव्हर्सिटीमध्ये ते कार्यरत असतात आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेलाही त्यांची खूप मोठी मेहनत आहे. वसंतदादांच्या अगदी निकटवरती आमचे नरेश पाटील पाठीमागे बसलेत. खूप मेहनत करतायत आणि गणेश भैर तुम्हालाही त्यांनी पाचारण केलंय वरती. यावेळेला आपण पाहिला दांडी गुल होते. आणखीन एक विकेट डाऊन. कमालीची गोलंदाजी. बॉलर आहे प्रतीक खुद्दार.
विकेटची जी लागलेली घरघर आहे ना ती थांबायचं नाव घेत नाहीये. असं वाटतं समुद्र किनाऱ्यावर एखादं घर बनवावं वाळूचं आणि एक मोठी लाट यावी आणि त्या संपूर्ण घराला उद्ध्वस्त करून जावी, असा काहीसा प्रकार आजिवली संघाबद्दल घडतोय. एकदा सुदर्शन गायकर आऊट झाल्यानंतर पूर्ण टीमला मात्र घरघर लागलेली आहे, कारण विकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय 4 विकेट माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. मनोज माळी हा खेळाडू मैदानामध्ये येतोय. यावेळेला आपण पाहिलं व्हाईट बॉल कॉल आहे. नितीन पाटील आमचे सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून इथून मात्र आम्हाला या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे आपण मनापासून स्वागत करूया. नितीनजी पाटील शिवाजीनगर यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांना ही शुभेच्छा असतील. आणि इथून मात्र पहिलं सत्र संपतोय. टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला आपण तर 40 धावा धावपटलावर 41 धावांची गरज असेल. सन्माननीय प्रवीणजी माळी, आपणाला विनंती असेल, आजिवलीहून आहेत, त्यांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन आपण असं नसतं व्हायचं. 4 षटकांचा खेळ इथे संपतोय. टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला आपण तर 40 धावा जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच होणार. मगाशी असं भाकीत केलेलं टिकेमाई सरांनी की पुढची मॅच आहे ना ती दमदार होईल, कारण दोन्ही संघ आहेत ते ताकदवर संघ त्या त्या विभागातून संबोधले जातात. पुणे विभागातून जर आपण पाहिलं तर आजिवली संघ, गावदेवी आजिवली संघ आणि एकीकडे आपण पाहाल तर नंदादेवी नांदगाव संघ. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. कुठेही जाऊ नका, एन्जॉय करत राहा उपसभापती ट्रॉफी 2025. एकच वादा आमचा वसंत दादा. चला सलामीची जोडी पाडवा मैदानामध्ये प्लीज. उशीर होतोय या सामन्याला. अगदी जबरदस्त मॅच देखील पाहायला. 40 धावा आणि 41 धावांची गरज आहे नंदादेवी नांदगाव टीमला. या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आमचे महाराज अर्थातच कसरगड ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य सुभाषजी लकामले, त्यानंतर आमचे रामदेव बाबा फेम गोरक्षनाथ पवार यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात. आणि आमचे मित्र आजिवली गावचे आशिष सूर्यवंशी यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला. त्यांचे आपण मनापासून आभार मानूयात. नक्कीच पावड्याचं देखील स्वागत झालं पाहिजे मित्रांनो. फोर्टी-वन राउंड की जरूरत रहेगी. आने वाली 24 गेंदे के ऊपर क्या करेंगे बल्लेबाज नंदादेवी नांदगांव टीम, एक तरफ दूसरी तरफ गावदेवी आजिवली टीम. एक अच्छा मुकाबला चलता हुआ नजर आता. पहली ओवर की बात की जाएगी तो अच्छी तरफ से रन को मोड़ा था. 17 रन पहली ओवर में आए थे. दूसरी ओवर की बात की जाएगी तो मनीष फड़के ने रन दिए 1 रन. एक अच्छी गेंदबाजी रही है पर नांदगांव टीम की. उसके बाद स्कोर का लेवल बहुत कम दिखाई दे रहा और उसके बाद लास्ट ओवर में 7 रन स्कोर का लेवल. 40 रन और 41 राउंड की जरूरत रहेगी. ये मुकाबला चलेगा मैदान के अंदर. एक अच्छी तरफ से मुकाबला. 2 आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर. गेंदबाज के लिए तैयार. सुदर्शन गायकर के हाथ में गेंद. मनीष कुटले और उसके साथ प्रतीक. ये जोड़ी आरंभिक जोड़ी मैदान के अंदर. एक तरफ मनीष दूसरी तरफ प्रतीक. ये जोड़ी अच्छी तरफ से जोड़ी है, लेकिन काम अच्छा करेंगे या नहीं करेंगे आने वाला वक्त बताएगा. गेंदबाज के लिए तैयार. यहाँ पर सुदर्शन गायकर के हाथ में गेंद. पहले शुरू में शुरुआत अच्छी की थी बल्लेबाजी करते हुए समय सुदर्शन गायकर ने. वही सुदर्शन गायकर गेंदबाज के लिए तैयार. अंपायर सिग्नल आना बाकी है. अंपायर सिग्नल से ग्रीन सिग्नल. ये स्पीड होना चाहिए. सुदर्शन रुकना नहीं है क्योंकि आने वाली 24 गेंदें और 41 राउंडों की जरूरत. 41 राउंडों का पीछा करना पड़ेगा. पहली गेंद
येलो फुटर्स की गेंद हल्के से ड्राइव किया, कोई रन नहीं है, कोई गुंजाइश नहीं है रन की। ये जानते कहूंगा सुदर्शन की ओर निकालना जानते बल्लेबाज एक तरफ मनीष पड़के और दूसरी तरफ बल्लेबाज प्रतीक हुद्दार। मनीष खुटले अच्छे खिलाड़ी है। ये देखिए हवाई सफर किया, सफर अच्छा नहीं, खिलाड़ी वहां पर मैदान के अंदर यहाँ पर आखिरी वक्त में कैच को लपक लिया था, लेकिन या तो गेंद को छोड़ा या मैच को छोड़ा, ये आने वाला वक्त बताएगा। 30 सर्कल के अंदर खिलाड़ी था, रनिंग करते 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 समय गेंद के ऊपर पहुंचने की वजह से पहुंच चुके थे और आखिरी वक्त पर गेंद को छोड़ दिया और यहाँ पर जुदा मिला। 2 रन आसार के साथ पूरा किया मनीष और उसके साथ खिलाड़ी प्रतीक ने। 2 खिलाड़ी अच्छे खिलाड़ी है, क्या करेंगे मैदान के अंदर। यह हवा में गेंद सफर किया है, सफर अच्छा नहीं है, फिर से खिलाड़ी और एक झटका मिलता हुआ नजर आया यहाँ पर नंदनी नांदगांव टीम को। यहाँ पर विकेट जाने के बाद ये दबाव में लग रही है, मैं कहूंगा नंदवी नांदगांव टीम, क्योंकि 41 रनों का टारगेट है। सुदर्शन के हाथ में गेंद है, पहली गेंद को छोड़ा था, कैच को छोड़ा था, उसके बाद 2 रन आसार के साथ पूरे किए थे मयूर पाटिल और उसके बाद अच्छी तरह से चांस था, मैं कहूंगा बल्लेबाज मनीष खुटले को। और देखा जाएगा तो विकेट जाने के बाद एक नंदवी नांदगांव टीम संकट में खड़ी है, यहाँ पर खड़ी, यहाँ पर भातान के मैदान के ऊपर। सुजल भगत न्यू बैटर मैदान के अंदर। ये मुकाबला अच्छा चलना चाहिए, अच्छा बनेगा या बनाना पड़ेगा, ये गेंदबाज के ऊपर हावी हो जाएगा। लेकिन यहाँ पर गावदी भी आजीवली में अच्छी तरफ से मोड़िए विकेट जाने के बाद ये मुकाबला दिल के धड़कन तेज करने वाला मुकाबला है, भीड़ आए वाला मुकाबला है। 216 किधर छाना नहीं कि यह मुकाबला अच्छी तरफ से बनेगा। ये गेंद हवाई सफर है, सफर इतना अच्छा है क्योंकि गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, या अंदर था। 6 रन। गायकर के ऊपर अटैक करने वाले बल्लेबाज न्यू बैटर सुजल भगत आते इस समय पहली गेंद के ऊपर उड़ाया आसमानी तूफानी, ये छक्का लगाया सुजल भगत हार्ड हिटर बल्लेबाज। मैं पहले ही कहा था ये गेंदबाज अच्छा होना चाहिए, गेंदबाजी अच्छी होनी चाहिए मैदान के अंदर, लेकिन ये देखिए पॉइंट एक्स्ट्रा पॉइंट के ऊपर से उड़ाया, यहां पर बेहतरीन बैक टू बैक दूसरा छक्का। ऐसा लगा तो ब्रोकल की गेंद थी और साउंड आया, बहुत ही अच्छी तरह से गेंद को उठाया तो उठाया, भेजा सीमा रेखा के बाहर, ये दूसरा छक्का सुजल भगत। ये देखिए क्रॉस बैटर यहाँ पर बाट स्टंप के ऊपर जाकर टकराई और विकेट का पतन, दूसरी विकेट मैदान के बाहर नंदवी नांदगांव टीम की। देखा जाएगा तो ऐसा नहीं लग रहा था, सुजल भगत अच्छी तरफ से जा रहे थे, 2 गेंद के ऊपर 2 छक्के डाले थे, तीसरी छक्के डालने के लिए कोशिश में थे, लेकिन ऐसा नहीं हुआ क्योंकि जाकर बाट का हिस्सा टम के ऊपर टकरा गया। उसके बाद दूसरी विकेट चली गई नंदा देवी नांदगांव टीम की। यहाँ पर पहले ओवर का खेल समाप्त, 2 विकेट जाने के बाद 14 रन बन चुके अभी तक। नक्कीच आदरणीय तेजस ठाकूर
नक्कीच नांदगाव टीमचे त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि नांदगाव टीम साठी देखील शुभेच्छा. तेजस ठाकूर यांचं देखील मानवपूर्वक मी स्वागत 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 करतोय. अभिजीत के हाथ में गेंद है, मुकाबला अच्छी तरह से बनाना पड़ेगा. पहली ओवर की बात करूंगा मैं, सुदर्शन के ऊपर 2 छक्के लगाने के बाद 2 विकेट भी छटका है सुदर्शन ने. वही सुदर्शन 18 गेंदे 27 की होगी जरूरत. है मुकाबला अच्छी तरह से बनाना पड़ेगा. गेंदबाज के ऊपर अभी रहेगा गेंदबाज अभिजीत जाधव. अभिजीत जाधव कैसे गेंदबाजी करेंगे. 18 गेंदे 28 की जरूरत. ये गेंद बढ़िया शॉट लगाया था, अच्छी तरह से गेंद को डाला था, लेकिन जाना पर को कूदो उसके बाद सवाल करो. ऐसा सवाल मैदान के अंदर बल्लेबाज ने दिखाया, लेकिन यहाँ पर छक्के के मूड में हो जाते तो शायद विकेट का भी पतन हो सकता था. इस गेंद के ऊपर अच्छी तरह से गेंदबाजी हो रही है. अभिजीत जाधव की गेंदबाजी. अभिजीत जाधव मनीष फड़के हार्ड हिटर बल्लेबाज. ये गेंद 17 में चाहिए 26 रनों की जरूरत. है मुकाबला अच्छी तरह से क्या पेपर गेंद गई है, लेकिन रुकेगी या नहीं रुकेगी. आखिरी वक्त पर अच्छी तरह से फील्डिंग का नजारा मैदान के अंदर दिखाई दे रहा. 2 रन आसार के साथ पूरा किया. एक के दुक्के से जाते तब भी मुकाबला बनेगा यहाँ पर नंदा देवी नांदगांव टीम को, लेकिन आखिरी वक्त पर यह मुकाबला किस तरफ का होगा ये आने वाला वक्त बताएगा. गेंदबाज के लिए तैयार अभिजीत जाधव. 16 गेंदे 24 की जरूरत. 16 गेंदे 24 की जरूरत. पॉइंट के रीजन से गेंद को निकाला, रुकेगी नहीं. गोली की रफ्तार की तरफ गेंद जाएगी सी मार के बाद. याद अंदर होता 4 रन. ये शुरू में चमके थे 2 गेंद के ऊपर गेंदबाज. उसके बाद तीसरी गेंद के ऊपर अटैक किया बल्लेबाज मनीष फड़के. अच्छी तरफ से बल्लेबाज है, शांत खिलाड़ी. ये देखिए हल्के से फील्ड किया. मेज मिलेगा सिंगल. 3rd स्लिप में गेंद गई, वहां पर फील्डिंग का नतीजा अच्छा मिला. मेज मिलेगा सिंगल, सिंगल डबल. खराब गेंद आती है मयूर पाटिल, उसके ऊपर अटैक करने की सोचे बल्लेबाज नंदा देवी नांदगांव टीम के बल्लेबाज. लेकिन आखिरी वक्त पर यह मुकाबला जारी रहेगा. कौन सी टीम जीतेगी और कौन सी टीम जाएगी घर, ये आने वाला वक्त बताएगा. 14 गेंदे 19 रनों की जरूरत है. लो फुल टॉस की गेंद थी, हल्की तरफ से मोड़ा. बल्लेबाजों ने सिंगल डबल के ऊपर भी ध्यान देते हैं नंदा देवी नांदगांव टीम. यहाँ पर गावदी भी आजीवली टीम है, यहाँ पर मेरे को नहीं लग रही है खतरे में ऊपर खड़ी है. मैं कहूंगा आजीवली टीम, ऐसा लग रहा था आजीवली टीम अच्छी तरफ से स्कोर को निभाएगी, अच्छी तरफ का टारगेट रखेगी. ये टारगेट कब था उसका नतीजा भुगतने के लिए मिलेगा आजीवली टीम को. यह फुल टॉस गेंद थी, हवाई सफर है. सफर भी इतना बढ़िया है क्योंकि गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. यहां याद अंदर होता 6 रन. मयूर छक्का आने के बाद स्कोर का लेवल यहाँ पर लेवल नहीं रहे. 12 गेंदे 12 रनों की जरूरत है. ये न्यू गेंदबाज विशाल ठाकुर को अच्छी तरह से कमाल दिखाना पड़ेगा. जैसे कि दूसरी ओर मनीष फड़के ने की थी, केवल 1 रन दिया था. वैसी गेंदबाजी मैदान के अंदर हो जाएगी तो शायद मुकाबला गावदेवी आजीवली टीम के पक्ष में बनेगा. 12 गेंदे 12 रनों की जरूरत. 12 गेंदे 12 रनों की जरूरत. ये मुकाबला अच्छी तरह से मनाना पड़ेगा. ये गेंद टप्पा पड़ने के बाद यहाँ पर गोली की रफ्तार की तरफ गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. बैट के ऊपर से निकला हुआ आसमानी तूफानी 4 रन.
विशाल ठाकुर ये लेजर के गेंदबाज है, ये जानते हैं किस तरह की गेंद डालनी है। ये लेजर क्रिकेट बहुत खेल चुके हैं, मैं कहूंगा यहाँ पर गेंदबाज विशाल ठाकुर। ये मुकाबला बनाना पड़ेगा विशाल ठाकुर को। पहली गेंद के ऊपर 4 रन आने के बाद ये ब्लॉकर की गेंद थी, खोद के निकालना था, लेकिन ऐसा हुआ नहीं, होने वाला नहीं है। गेंदबाज मैं पहले ही कहा था, लेजर का गेंदबाज है, छोड़ेगा नहीं मुकाबला। पहली गेंद के ऊपर डाला था, अच्छा हुआ। दूसरी गेंद आया, थर्ड गेंद आने के बाद ये मुकाबला अच्छी तरह से बनाना पड़ेगा गेंदबाज को। यहां पर पहली गेंद के ऊपर 4, दूसरी गेंद डॉट, विशाल ठाकुर तैयार। ये देखिए टप्पा पड़ने के बाद हाफ टैकल बाउंसर, लगभग जब देवी विकेट के ऊपर 10 ओवर में गेंद और विकेट का पतन और एक झटका मिला नंदा देवी नांदगांव टीम को। मयूर पाटिल में देखा जाएगा तो पहली गेंद के ऊपर पिछला हिस्सा लगा था बैट का और पीछे से तरफ से छवा आया था। उसके बाद अपने आप संभाला गेंदबाज विशाल ठाकुर ने। 2 गेंद के ऊपर एक डॉट गेंद, उसके बाद विकेट। 4 रन आने के बाद 12 में चाहिए तो 12 रन, छवा आने के बाद अभी गेंदें बची होगी 9 और जीत के लिए कारण होगा 8 रनों का पीछा। ये 8 रन भी बड़े हो सकते हैं, लेकिन गेंदबाजी अच्छी होने के बाद पता चलेगा। कम से कम 3 विकेट तो जा चुके हैं यहाँ पर नांदगांव टीम के। आखिरी वक्त पर मुकाबला जारी रहेगा। न्यू बैटर मैदान के अंदर मंगेश गायकर क्या करेंगे? इस 3 गेंद के ऊपर मुकाबला फिनिश करेंगे, ये आने वाला वक्त बताएगा। लेकिन गेंदबाजी अच्छी चल रही है मैदान के अंदर। पहली गेंद के ऊपर 4 आने के बाद 2 गेंद अच्छी तरह से डाली यहाँ पर विशाल ठाकुर ने। त्यानंतर आदरणीय प्रवीण माळी सर यांना देखील विनंती करतो, व्यासपीठा विराजमान घ्यायचे आहे, कारण का 2 बॉक्स बॉल दिले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। ये गेंद के ऊपर पॉइंट के रीजन से गेंद को निकाला, यहाँ पर टप्पा पड़ने के बाद ऊंची रही तो उसके ऊपर रन। हट गेंदे 4 रनों की जरूरत है। मुकाबला 1 साइड में कहूंगा मयूर देखा जाएगा तो। ये देखिए खोद के निकाला, यहाँ पर लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई है, सिंगल मैच मिलेगा, क्या मिलेगा? दूसरे के लिए पलटे थे बल्लेबाज, लेकिन आखिरी वक्त पर नकार दिया। आने वाली 7 गेंदें 3 रनों की जरूरत। यहाँ पर मुकाबला हाथों से निकल चुका है मैं कहूंगा गांवदेवी आजीवली टीम से, लेकिन ये मुकाबला अच्छी तरह से बनाना पड़ेगा। आखिरी वक्त पर ये मुकाबला जारी रहेगा या नहीं जारी रहेगा, ये आने वाला वक्त बचा है। इस गेंद के ऊपर सवार रहेगा। ये गेंद यहाँ पर बैट की निचला हिस्सा रखा था, विकेट कवर के 10 ओवर में वहां पर प्लस हिट में गेंद को रोक दिया। आने वाली 6 गेंदें और 3 रनों की जरूरत है। मयूर पाटिल ये मुकाबला आजीवली टीम भी नहीं जीती है अभी तक, मैं कहूंगा नहीं नांदगांव टीम जीती है। जरी बरी खोपटे टीमचा कर्णधार टॉस साठी यायचे या ठिकाणी तुम्हाला विनंती करतोय। याच्यातला जो संघ जिंकेल तो जरी मरी खोपटे टीम बरोबर लढत देणार आहे। मयूर ये मुकाबला अच्छी तरफ से मैं जानता हूं, क्योंकि ये मुकाबला दोनों टीम छोड़ने के लिए तैयार नहीं। एक तरफ गांवदेवी आजीवली टीम में 6 गेंदें 3 रन, ऐसे मुकाबले में कई बार आजीवली टीम ने निकाले मैदान के अंदर, लेकिन ये भातन का मैदान है। यहाँ पर उप सभापति चषक 2025 का 17 वसंत काटावले साहब देखिए ये मुकाबला जानते हैं, क्योंकि ये मुकाबला अच्छा बनेगा। 6 गेंदें 3 रनों की जरूरत है। आखिरी वक्त पर ये मुकाबला, गेंदबाज के लिए तैयार सिराज खान के हाथ में गेंद। सुदर्शन, क्या गेंदबाजी अच्छी हो जाएंगी अपनी टीम की, ये आने वाला वक्त बताएगा। सुदर्शन ने भरोसा दिला इस गेंद के ऊपर, क्या करेंगे गेंदबाज? ये गेंद टप्पा पड़ने के बाद हल्के से मोड़ दिया, गेंद जाएगी सीमा रेखा के आसपास, नहीं आर पार। यहाँ पर मैच को फिनिश किया बल्लेबाज नंदनी नांदगांव टीम के बल्लेबाजों ने यह मुकाबला अच्छी तरह से जीत लिया। जीतने वाली टीम का हार्दिक अभिनंदन। हारने वाली टीम आपका बैड लक कहूंगा मैं, क्योंकि आपको भी शुभकामना दूंगा। आखिरी वक्त में किधर मैच खेलेंगे वो अच्छी तरह से मुकाबला खेला जाएगा।
जरी बरी खुपटे टीम संघाचा कर्णधार प्लीज टॉस साठी या आणि नंदादेवी नांदगाव टीम भारतवासी ट्रॉफी जातीय मनीष फडकेसाठी जोरदार